आपण आता मकाच्या प्लॉटला आलेलो आहोत. या ठिकाणी आपण बघा, ही इको परमेश्वर ह्याची एक 1600 रुपयाची बॅग आहे. ते आपण मका लागवड केलेली आहे. ही जी मका लागवड आहे ते आपण 14 जून रोजी केलेली आहे आणि आज जवळजवळ ह्याला 45 दिवस झालेले आहेत. बघा याच्या ठिकाणी कणस सुटलेले आहेत आणि 2-2 कणस आहेत. आताशी तुऱ्याला मका आलेली आहे. अशी ही मका आहे. अतिशय ताट, जोमात आणि सशक्त वाढलेलं आहे. खाद्य बघा, ताट असं एकदम जाडीला चांगलं आहे. कणसंही चांगली सुटायला लागले. तेव्हा या ठिकाणी 2-2 कणस सुटलेले आहेत. डोक्यापेक्षा उंच हातभर 6-6, 7-7 फूट अशी ही मका गेलेली आहे. मकेसाठी सुरुवातीला नांगर पलटी करून रोटर मारला होता आणि रोटर मारून या ठिकाणी आपण मका लागवड केलेली आहे. बघा, अतिशय उत्कृष्ट मका आहे, चांगली आहे. कणसातून मक्यातून जातसुद्धा येत नाही अशी ही मका आहे. असे एकदम ताट वगैरे चांगली पडलेली आहे. बघा, यासाठी एकदम उत्कृष्ट लागवड, पाण्याचे 2 पाणी दिलेले आहेत अशी ही मका आहे. ही मका लागवड केलेली आपण खूप चांगली आहे. ताटही चांगली पडलेली त्या ठिकाणी. काही ठिकाणी थोडीशी पातळ झाली बघा माझ्याकडून, जरा थोडंसं पाण्यालाही झाल्यामुळं, परंतु मका अतिशय चांगली आणि भरदस्त आहे. आपण इको परमेश्वर ही जी जात आहे ती जात आपण लागवड केली आहे. बघा, या ठिकाणी 2 कणस आहेत. इथे एक आहे आणि या ठिकाणी एक कणीस सुटलेला आहे. अजून मका पोग्यात यायला लागलेली आहे. अजून तोरा सुटायला थोडासा टाईम आहे बाकी. अशी मका आहे. उत्कृष्ट बघा, ताटाची जाडी बघा, ताटाचं कणीस बघा. इथे एक सुटलं आहे आणि या ठिकाणी एक आलं आहे का. या ठिकाणी एक आहे, इथे एक, हे एक आणि या ठिकाणी एक कणीस. 2-2 कणस सुटलेले आहेत. ताटाची जाडी बघा कशी आहे. 2 कणस आहेत. अजून तोरासुद्धा सुटलेला नाही, त्यापर्यंत कणस आलेले आहेत. 2-2, एका ठिकाणी 3 कणस सुटलेत बघा. 1, 2 आणि या ठिकाणी 3 कणस सुटलेले आहेत. काय ठिकाणी 3-3 कणस आहेत. काय ठिकाणी बघा, इथं सुद्धा बघा 4 कणस सुटलेत. 1, हे 2, हे 3 आणि हे 4 कणस सुटले. 3-4 कणस सहज ताटाला सुटलेले आहेत. इको परमेश्वर हे जे बियाणं वापरलं मी ते अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट आहे. बघा, योग्य खताचं नियोजन आणि हे जर केलं, मी सुरुवातीला कुठल्याही प्रकारची पेरणी मेकाबरोबर कुठली पेरणी केली नव्हती, परंतु मी नंतर थोडंसं तणनाशक फवारलं आणि त्याच्याबरोबर 26-26चा एक डोस दिला आणि झिंक टाकलं होतं. तर मक्याला असे जाडे आले. 2, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4 कणस आलेले आहेत. अजून मका बघा, काही ठिकाणी 2 कणस आलेले आहेत. ही एक आणि या ठिकाणचं हे दुसरं कणीस, हे दुसरं आणि हे खाली पहिलं. या ठिकाणी सुद्धा 3रं कणीस दिसत आहे. परंतु अजून मका पोग्यातनं अजून तुरासुद्धा आलेला नाही, परंतु कणसं मात्र दिसायला लागलेली आहेत. आता हे उत्कृष्ट नियोजन करून आपण मका लागवड केली. मला साधारण ह्याच्यातून नाही जरी म्हणलं तरी एकर आहे, एक 30 क्विंटल मक्याचं उत्पादन होण्याची माझी दाट इच्छा आहे. बघा, व्हायलाच पाहिजे 30 क्विंटल. आता एक युरियाचा डोस टाकला आहे आत्ता सध्या. बघा, युरिया टाकलेला आहे. युरिया टाकला इथं बघा, इथं तुम्हाला युरिया दिसतं आहे का, बारीक युरिया दिसत असेल. युरिया टाकला आहे का, तर जरा थोडंसं पाणी देऊन एक नियोजन आहे असं करायचं. तर बघू आपण मका झाल्यानंतर तुम्हाला मी सांगेनच किती मका झाली ते. धन्यवाद. 3 ते 4 कणस पडलेत. इको परमेश्वरी जात आहे बघा. पण जात कुठली असू द्या, परंतु आपण उत्कृष्ट जर नियोजन केलं तर नक्कीच चांगलं होतं. बघा, हे एक कणीस आहे एका, या ठिकाणी दुसरं आणि या ठिकाणी हे 3रं कणीस. म्हणजे 3-3 कणस लागलेले एका ह्याला. 3 कणसाच्या खाली कणीसच नाही लागलेलं. अशी उत्कृष्ट मका आहे. बघा, नियोजन करा. सर्वांनी आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, अतिशय कष्टातून हे मकाचं पीक काढलेलं आहे मी आणि चालू आहे. बघा, ठेवतो. तुम्ही पण नियोजन करत जावा, कष्ट करा आणि खूप कमवा, एवढीच आपली सर्वांची इच्छा व्यक्त करतो. परमेश्वराचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.